हाय हॅलो नमस्कार, मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राणी तुपे। तर आम्ही आलेलो आहोत रंगोली कलेक्शनमध्ये। तर आम्हाला घ्यायचे होते कपडे। तर कपडे कशासाठी घ्यायचे होते, तर बाळाच्या बर्थडेसाठी घ्यायचे होते। जसं की तुम्हाला माहितीच आहे, अगोदरचा व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळेल की माझ्या बाळाचा बर्थडे होता 15 ऑगस्ट रोजी। तर 15 ऑगस्ट रोजी बर्थडेसाठी आम्ही येत आहोत इथे शॉपिंगसाठी। तर रंगोलीमध्ये आमचे 3-4 दिवस गेले, कारण की अगोदर शॉपिंग केली, कपडे वगैरे सिलेक्ट केले, नंतर त्याला शिवायला दिलं, नंतर ते मेजरमेंट वगैरे व्यवस्थित आल्यामुळे 2-3 दिवस आमच्या सतत चक्रात सुरूच होत्या। तर आता आम्ही आलेलो आहे रंगोलीमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आम्ही आलो, इथे बसलोय आणि आता इथे चालू आहे आमचं बाळाचं आणि मामाचं, बाळाच्या मामाचं कपडे घेण्याचं। आता इथे आम्ही साडी वगैरे सिलेक्ट केले। साडी जेव्हा आम्ही सिलेक्ट करत होतो त्यावेळेस बाळ बिलकुल पण राहत नव्हतं, त्यामुळे साडीच्या इथे माझा ब्लॉग झाला नाही शूट। तर मी तुम्हाला अशी साडीवरून दाखवेल। तर इथे चालू आहे आमचं मम्मीचं आणि माझं डिस्कशन की बाळाला आणि बाळाच्या मामाला दोघांनाही सेम ड्रेसेस घ्यायचे होते। अगोदर आम्ही साडी सिलेक्ट याच्यासाठी केली होती, कारण की आमच्या साडीच्या हिशोबानेच आम्हाला त्यांना ड्रेस घ्यायचा होता, आणि त्याचा आणि त्याच्या मामाचा ड्रेस। ही साडी घेतली मी, आणि ही मम्मीची साडी आहे। आम्ही रंगोलीमध्ये आलेलो होतो, तिकडे चालू याचा कोट आणि दादाला पण ब्लेझर। हां, तुला ब्लेझर शिवायचे ना, छोटे तुला ब्लेझर। हाय कर, से हाय। हाय एव्हरीवन, हाय एव्हरीवन। कसे हॅलो, तुला ब्लेझर शिवायचा बर्थडे साठी? वाव, छोटाशा ब्लेझर माझ्या मम्मी। हा वाला मटेरियल घेतलेला आहे छोटीसाठी। त्याच्यामध्ये मम्मीची जशी साडी आहे ना, मम्मीचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, तर याच्यासारखंच सेम हा पीस त्याच्यासाठी बघायचा आहे। आणि दादा तिकडे पण करतो आतमध्ये शर्ट मॅचिंग पॅन्ट आहे। याची फिनिशिंग वगैरे करून मिळेल ना? हे पाहिजे धागे वगैरे निघले नाही करून देते ना, करून देते म्हणले, कारण याचे पण थोडेसे निघलेले आहेत ना। साठी चूज केलेला आहे 2 घंटे बघून फायनली हा घेतला मम्मीच्या साडीवर मॅचिंग। ही मम्मीची साडी, ही खाली माझी साडी। आता याला पण ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचं। हे बघा, हे कसे बोर झाले, दोघं पण बोर होऊन बसले, कारण खूप वेळ झाला नाही आम्ही कधीच करतो। तिथं बाळाचं माप घेणं चालू होतं, तेवढा तर लाईट गेली, तो प्रचंड घाबरला आणि तो रडायला लागला। तो मापच घेऊन देत नव्हता बिलकुल पण आता माप घेणंही गरजेचं होतं, त्याला ब्लेझर शिवायचा होता। तिथे तो कंटिन्यू रडतोय आणि आम्ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो काही शांत होत नव्हता। मग आम्ही विचार केला की चला आता जाऊ द्या, फटाफट त्यांना घ्या ओढलो, आणि त्यानंतर आम्ही गेलो बाहेर जेवायला। तर आम्ही खूप जास्त थकलेलो होतो, आणि कारण खूपच वेळ लागला होता, साडी वगैरे सिलेक्ट करायला खूप वेळ लागला, त्यानंतर बाळाचा आणि माझ्या भावाचा ड्रेस सिलेक्ट करायलाही खूप वेळ लागला, आणि त्याच्यामुळे आम्ही थकलेलो होतो। आणि मम्मी बोलली चला आता बाहेरच जेवायला जाऊ। तर आम्ही चाललो आहोत बाहेर जेवायला। इथे आम्ही ऑटो पकडली, रिक्षा पकडली आणि रिक्षामध्ये बसलो
आणि आम्ही तिघेही चाललोय. आणि इथं बघत दादा कसा एन्जॉय करतो. रिक्षा वगैरे असं काही असतं त्याला फिरायचं तर तो एन्जॉय करतो. त्याला खूप आवडतं बाहेर फिरायला. पण काय माहिती तिथं तो का रडत होता. त्याला बिलकुलच आवडत नव्हतं तिथं. तो असं बार बार बोलत होता चला म्हणून बाहेर. आम्ही चाललो आहेत मेवाडमध्ये जेवण करायला, कारण शॉपिंग करून आम्ही खूप बोर झालेलो आहे ना दादू? हो. इथे आम्ही आलो आणि आता जेवण ऑर्डर केलं. जेवण ऑर्डर केल्याच्या नंतर एक 5-10 मिनिटांनी जेवण आलं आणि आता आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून घरी निघालो, कारण की बाहेर थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि बाळाला फटाफट आम्हाला घरी न्यायचं होतं. आणि नेक्स्ट डे आम्हाला बोलवलं परत ट्रायलसाठी. तर इथे माझा भाऊ, मी आणि बाळ आम्ही तिघंजण ट्रायलसाठी आलेलो होतो. तर इथे ब्लेझर ट्राय करायचा होता दोघांनाही, पण थोडंसं ब्लेझरची फिटिंग व्यवस्थित वाटत नव्हती. तर आम्ही त्यांना परत मेजरमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन व्यवस्थित फिटिंग वगैरे करायला लावलं. तर ब्लेझर असा दिसतोय सेकंड डेला. आता थर्ड डेच्या दिवशी वापस आपण बघूया ब्लेझर कसं वाटतंय. तर इथे आम्ही तिसऱ्या दिवशी ट्रायलसाठी आलेलो आहे आणि त्याचाही बिलकुल मूड नाही आहे, माझाही बिलकुल मूड नाही आहे. मी तर नाईट ड्रेसवरच आले, विदाऊट मेकअप होते म्हणून मी असं फेसवर बांधून आलेले होते. घरापासून जवळच आहे शॉप, त्याच्यामुळे मी नाईट ड्रेसवर आलेले होते इथे. तर इथे आम्ही बसलो आणि वेट करत आहे आमचे कपडे आणायचा. कपडे आले, ट्राय केलं आणि थोडंसं काहीतरी 19-20 थोडासा फरक होता. तर त्यांनी सांगितलं की आम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रकारे आम्ही तुम्हाला देतो. तर तिसऱ्या दिवशी चालले, तुम्ही इथे बघू शकतायत. दोघेही एकदम छान दिसत आहेत, मॅच दिसत आहेत. थोडंसं काहीतरी आम्हाला वाटत होतं 19-20, खूप जास्त नाही, थोडंसं. पण कसं आहे, बर्थडे खूप मोठा होता, पार्टी छान होती, त्याच्यामुळे आम्हाला एकदम परफेक्ट पाहिजे नव्हतं. ते इथे चालू आहे आमचं. फायनल लुक असा आहे, तर तुम्ही बघा. आणि बर्थडेचा व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहे. तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कळवा. थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.